नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. राणेंनी काढली ठाकरेंची लायकी. त्या टोपीखाली डोकं आहे का, उद्धव ठाकरे यांचा सवाल. आणि टिकटिक वाढली, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा सेनेवर बाण. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. रविवारच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. एक बेडूक आणि त्याची 2 पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं, बाप आवाज काढतोय पण आवाज नाही, असं सांगत एवढ्या मोठ्या दसरा मेळाव्यात नक्की बेडकावर बोलून त्यांनी नक्की कोणावर निशाणा साधला याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पाहुयात काय म्हणाले उद्धव ठाकरे. सध्या कोरोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत, पण आपल्याकडे काही जणांना दरवर्षी लस इंजेक्शन देण्याची गरज असते. काही जणांना इंजेक्शनही माणसाची चालत नाही, त्यांना गुराढोरांची इंजेक्शने द्यावी लागतात. आणि काही जण तर अशी बेडकं असतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे सध्या एक बेडूक आणि त्याची 2 पोरं या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात. आणि मी लहान असताना एक गोष्ट किंवा कविता किंवा गाणं काहीतरी होतं, बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला. तसं या बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला आणि वाघाची डरकाळी ऐकली. मग जाऊन बाबाला सांगितलं आणि बाप आवाज काढतोय पण असा चिरका आणि किरका आवाज येतोय, तो बेडूक कसा काय वाघ होऊ शकेल? होऊ शकत नाही. तर ही अशी काही सगळी जी काय लोक आहेत, त्यांचं नाही म्हटलं तरी थोडाफार एक समाचार घेणं गरजेचं आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. ज्यावेळी बाबरी पाडली गेली त्यावेळी जे हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारत आहेत ते त्यावेळेला शेपट्या घालून कोणत्या बिळात बसले होते काय माहीत, असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपवर कडवट टीका केली आहे. ज्या वेळेला बाबरी पाडली गेली आणि जो सगळा कल्लोळ अख्ख्या देशामध्ये उसळला होता, कोणाची हिंमत नव्हती. सगळे जण आता जे हिंदुत्वावरती प्रश्न विचारतायत ते त्यावेळेला शेपट्या घालून कुठल्या बिळात लपले होते काही कल्पना नाही. कदाचित त्यावेळेला ज्यांचं नाव त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेर कोणालाही माहिती नसेल अशी माणसं आम्हाला विचारतायत, तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? का तुम्ही अचानक सेक्युलर झालात? शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. घंटा थाळ्या बडवणारं आमचं हिंदुत्व नाही, शिवसेनेचं हिंदुत्व हे दहशतवाद्यांना बडवणारं असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारलं. जे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं ते हिंदुत्व म्हणजे शिवसेना प्रमुख जे बोलायचे की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय. बडवायच्यात घंटा तुम्ही बडवा, दुसरे येतंय काय बडवायला तुम्हाला? मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. देवळात घंटा बडवा, नाही का करोना आल्यानंतर घंटा बडवा, थाळ्या वाजवा, हेच तुमचं हिंदुत्व. दुसरं काय हिंदुत्व तुमच्याकडे? ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पारकर ब्रदर्स यांचा ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृहसंकुल प्रकल्प पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर, डॉन बॉस्को स्कूलच्या लगत, सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन पासून फक्त 3 किलोमीटर अंतर, मुंबई गोवा हायवे पासून 2 मिनिटांवर, शासकीय कार्यालयापासून 2 मिनिटांवर, जिल्हा रुग्णालयापासून 5 मिनिटांच्या अंतरावर, संकुलाच्या दोन्ही बाजूने 15 मीटरचे रस्ते, गार्डन, पार्किंग आणि लिफ्ट. पारकर ब्रदर्स. एकमेकांना नुसत्या टोप्या घालू नका. टोपी खाली डोकं असेल, त्यात मेंदू असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदुत्वाचा अर्थ विचारा, असं सांगत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज्यपालांचा चांगलाच समाचार घेतलाय. परंपरा आपण सांभाळत सांभाळत हा कार्यक्रम करतो आहे. सकाळी मोहनजी भागवत यांनी हिंदीमधून सर्व देशाला उद्देशून एक भाषण केलं आणि त्यांचं वाक्य आहे, माझं नाहीये. जे त्यांना मानणारे आहेत, त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत, त्या टोपीखाली जर का डोकं असेल, त्या डोक्याला म्हणा ह्या वाक्याचा विचार करा आणि हे हिंदुत्व तुमचं तुम्हाला पटते का? कारण तुमच्या सरसंघचालकांनी सांगितलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आम्हाला प्यारा आहेच. ते तुम्ही मानता येत नसेल, तेवढी तुमच्यात हिंमत असेल नसेल, पण निदान सरसंघचालकांनी सांगितलेलं हिंदुत्व तरी तुम्ही मानतात की नाही? आणि त्यांचं वाक्य आहे, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र, इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग हैं. कौन है? कहाँ है? कौन ये लोग है? पता है आपको? कहाँ रह रहे? हिंदुत्व एक ऐसा शब्द है जिसके अर्थ को पूजा से जोड़कर संकुचित किया गया है. मंदिर का नाही उघडत? तुम्ही हिंदुत्व सोडलात का सेक्युलर झालात? हे सरसंघचालकांचं वाक्य आहे. हे सरसंघचालकांचं वाक्य आहे. नुसते टोप्या नका घालू एकमेकाला. त्या टोपी खाली मी पुन्हा सांगतो, जर डोकं असेल तर त्या डोक्यामध्ये मेंदू असेल तर त्या मेंदूला पहिलं हिंदुत्व म्हणजे काय हा अर्थ तुम्ही तुमच्याच सरसंघचालकांकडून समजून घ्या आणि मग खरडेघाशी करा. ज्या वेळेला संपूर्ण देशात, मी पुन्हा एकदा सांगतो, आगडोंब उसळल्यानंतर शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक नसते तर मुंबई महाराष्ट्र वाचला नसता. त्यावेळेला तुम्ही कुठेही दुरान्वयाने सुद्धा तुमचा संबंध नव्हता आणि आज तुम्ही आमच्या अंगावरती येताय का? खुर्चीवरती बसलात म्हणून. मग जे शिवसेना प्रमुख सांगायचे की जो सर्वसामान्य माणूस असतो त्याच्या तळहातावरती भाग्यरेषा असते, हे नशीबवान यांच्या कुठे भाग्यरेषा उमटले ते त्यांनाच कळत नाहीये. अशी काही भाग्यरेषा उमटलेली माणसं असतात, 2-4 दिवसासाठी ती रेषा असते, पण त्यांना असं वाटतं की ही भाग्यरेषा माझ्यावरती उमटले म्हणजे मीच भाग्यविधाता झालो की काय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा. मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट, खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. रावसाहेब दानवेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दानवेजी, ते तुमचे बाप असतील, माझा बाप इथं माझ्या सोबत आहे. तुमचे भाडोत्री बाप तुम्हाला लकलाप, असं सांगत त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय. मी आज कुठेतरी एक ते दानवेंचं वाक्य ऐकलं, त्याच्यानंतर ते दिसलं नाही. जे आम्ही बोललो, का नाही बोलायचं? जीएसटीचे पैसे येत नसतील, इतर हक्काचे पैसे येत नसतील, केंद्राकडे जून महिन्यापासून आपण आपत्तीग्रस्तांसाठी जे पैसे मागितलेले आहेत त्यातला एक सुद्धा नया पैसा आलेला नाही, एक छराम आलेला नाहीये. मग मागायचे नाहीत पैसे? मग दानवे म्हणाले लग्न तुम्ही केलं आणि पैसे बापाकडे मागता. दानवेजी, बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे आहे. माझा बाप इकडे आहे आणि तो माझ्या सोबत आहे. कधी कधी माझ्या शरीरात असेल, कधी माझ्या विचारात असेल, पण मला भाडोत्री बाप कोणाला स्वीकारण्याची माझी तयारी नाही. ते भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लख लाभो, पण माझे आई बाप सगळे माझ्या या मातीमध्ये आणि माझ्या सोबत आहेत. पण का पैसे मागायचे नाहीत? लग्न आम्ही केलं, जरूर केलं.
पण लग्न करताना बाप तर सोडा हो, आहेराची पाकिट ज्याला देत होतो ना, तो आहेर घेऊन पळालेला आहे. मोजतो म्हणाले, मोजतो आणि मोजून देतो, मोजतच बसलाय. खाल्ले की काय खाल्ले देव जाणे. पण आहेराची पाकिटं पळवणारे तुमचे जर का बाप असतील तर ते तुम्हाला लख लाभो. माझे आईबाप हे इकडेच आहेत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा. मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट, खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालोय तेव्हापासून माझं सरकार पाडण्याच्या विविध तारखांबाबत मी ऐकत आहे, मात्र ते अद्यापही घडलेलं नाहीये. जर तुमच्यात हिंमत असेल तर पुढे जा आणि ते करून दाखवा, असं खुलं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलंय. संजय, आता आपण बोलत होतात की जवळपास 1 वर्ष झालंच. पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या महिन्यात 1 वर्ष होतच आहे. तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्यात. मी ज्या वेळेला सुरुवात केली मुख्यमंत्री परी बसून कारभाराला, त्या दिवसापासून अनेक जण स्वप्न बघतात की सरकार पडेल, सरकार पडेल, सरकार पाडू. आणि तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुद्धा देते, हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाहीत. पण जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो ते सुद्धा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकण समाज चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. आशा आकांक्षांना देऊया आकार, घराचं स्वप्न करूया साकार. दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बुक करा आपलं हक्काचं घर, तेही कोकणात. निसर्गरम्य वैभववाडीत साकारतोय महाकाली कन्स्ट्रक्शनचा नवा गृह प्रकल्प. वैभववाडी शहरात मध्यवर्ती ठिकाणी भव्य गृह प्रकल्प श्रीधर अपार्टमेंट. वैभववाडीत प्रथमच सुपर मार्केट सोबत असलेला गृह प्रकल्प. निसर्गरम्य वातावरण, उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम, वीज, पाणी, सुसज्ज पार्किंग व्यवस्था यांसह 24 तास सुरक्षा आणि लिफ्टची सोय. डिलक्स फ्लॅटसह दुकान गाडी उपलब्ध. रेरा रजिस्ट्रेशन. ए विंग मधील घरमालकांना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मिळणार आपल्या घराचा ताबा. ए विंग मध्ये पहिला मजला सुपर मार्केट, 10 कमर्शियल गाळे तर 10 आहेत फ्लॅट. गृह प्रकल्पाच्या बी आणि सी विंग मध्ये एकूण 42 फ्लॅट उपलब्ध. 550 ते 650 स्क्वेअर फूट डिलक्स फ्लॅट. आजच बुकिंग करा. श्रीधर अपार्टमेंट, वैभववाडी, होंडा रोड. बुकिंग साठी पत्ता महाकाली कन्स्ट्रक्शन, साइट पत्ता वैभववाडी पोलीस ठाण्यानजीक, तळेरे वैभववाडी मार्ग, वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. विजय श्रीधर तावडे 98 238 46 155. विनय सुधीर राणे 70 83 100 850. कौस्तुभ विजय तावडे 87 799 16 783 आणि प्रसाद सत्यवान तावडे 92 84 30 38 55. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय. आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट,
फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. खुशखबर खुशखबर खुशखबर. वर्धापन दिन आणि दसरा सणानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर. फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी, आटा चक्की, कूलर या वस्तूंवर मिळणार खास डिस्काउंट सह आकर्षक भेटवस्तू. इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड म्हणजे दोडामार्ग तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पहिले भव्य असे सुसज्ज दालन. आमच्या इथं एकाच छताखाली सर्व काही. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी आणि कूलर, मिक्सर, फॅन, शिलाई मशीन, वॉटर फिल्टर, वॉटर हीटर आणि घरगुती वापराच्या सर्व इलेक्ट्रॉनिक दर्जेदार वस्तू उपलब्ध. मग चला या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी. आमचा पत्ता इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड, शॉप नंबर G4 G5 चामुंडेश्वरी रेसिडेन्सी, सिद्धिविनायक गोवेकर कॉलनी, बाजारपेठ, दोडामार्ग. कॉन्टॅक्ट नंबर 9423 30 18 85, 98 50 35 65 25 आणि 93 22 76 16 02. आई, मला भूक लागलीये, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं एमएजीएलचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या ना. बुकिंगची कटकट ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितकाच आकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं एमएनजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. एमएनजीएलचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शिवसेनेनं जर विश्वासात घेतला नाही तर आम्हाला पण स्वतंत्र पर्याय आहे याचा शिवसेनेनं विचार करावा, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असं थेट आव्हान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी शिवसेनेला मेळाव्यात दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हास्तरीय मेळावा झाला आणि मोठं शक्तीप्रदर्शन केलं. आपल्यासोबत आहेत अमित सामंत जिल्हाध्यक्ष. अमित जी, भाषणामध्ये तुम्ही म्हटलेलं होतं की सत्तेमध्ये वाटा दिला जात नाही आणि याची कुठेतरी दखल घेऊन आज 60-20-20ची DPDCमधली घोषणा केली. काय आश्वासन मिळालं? नाही, नुसतं भाषणात नाही, माझं स्पष्टच मत आहे भाषणाच्या बाहेर सुद्धा की सत्तेतला वाटा हा आमचा हक्काचा आहे. तो कोणी द्यायचा किंवा न द्यायचा हे कोण ठरवणार नाही आहे, आमच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे. आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत बाळासाहेब थोरात. या सर्वांनी एकत्र बसून सत्तेचा वाटा कसा असावा हे ठरवलेला आहे आणि आम्ही तो आमचा हक्क समजतोय. आमच्या कार्यकर्त्यांना वाटा हा मिळालाच पाहिजे या मताचा मी आहे. जिल्हा बँक निवडणुका डिसेंबरमध्ये म्हटले सहकार मंत्र्यांनी आणि तिन्ही पक्ष एकत्र लढतील. 18 जागा आहेत, 6-6-6चा अशा पद्धतीने वाटा असेल का? नाही, तो त्यांनी आत्तासुद्धा मगाशी सहकार मंत्र्यांच्या बरोबर मी पत्रकार परिषदेत होतो, त्याच्यात त्यांनी असंच सांगितलं की सहकारात राष्ट्रवादीची एक वेगळी ताकद आहे, ग्रामीण भागात सुद्धा आहे. त्याच्यामुळे सहकारातल्या निवडणुका या वेगळ्या पॅटर्नने लढवल्या जातात. आम्ही शक्यतो महाविकास आघाडी व्हावी, त्याच्यात दुसऱ्या भाजपला फायदा होऊ नये याचा प्रयत्न करू. परंतु मगाशी मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित सन्मानजनक तोडगा निघत असेल तरच, कारण राष्ट्रवादीची सहकार क्षेत्रातली ताकद ही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना जिल्हा बँकेवर जास्तीत जास्त जाण्याची इच्छा असावी याच्यात चूकसुद्धा नाही.
आणि ती मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. जास्तीत जास्त संख्येने आमचे डायरेक्टर्स जावे. जिल्हाध्यक्ष असताना सुनील बुक्के यानंतर कणकवलीमध्ये पिळणकर आणि आज काका गुडाळकरांसह 150 कार्यकर्त्यांना प्रवेश झाला. खरं तर काही दिवसापूर्वी टीका झालेली होती. हे टीकेचं उत्तर तुम्ही कामातून दिलं असं म्हणायला हरकत नाही? नाही, कामातून म्हणण्यापेक्षा कसं आहे की हे जे हे तिघही माणसं आहेत म्हणजे सुनील बुक्के असतील, अनंत पेळणकर असतील, काका कुडाळकर असतील, ही लोकं मला सिनियर आहेत मुळात. म्हणजे त्यांना खूप याच्यातलं ग्रामीण भागातलं सुद्धा माहिती आहे, खाचाखोचा माहिती आहेत राजकारणातल्या. मला यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता सुनील बुक्टेंना घेऊन किंवा काका कुडाळकर आज आले, परंतु सुनील बुक्टेंना येऊन 1-1.5 म्हणजे मला वाटतं 2-3 महिने झाले ना, 3 महिने. पण ज्या पद्धतीने आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी त्यांना स्वीकारलं ते म्हणजे त्यांच्यासुद्धा कदाचित तुम्ही त्यांना विचारू शकता, ते समोरच आहेत की त्यांच्यासुद्धा ते अपेक्षेच्या बाहेरचं असेल. आम्ही सगळ्यांनी एकच असल्यासारखं समजून सगळे काम करतो आहोत. त्याच्यामुळे अजून लोक आमच्याकडे नवीन येत आहेत. खरं बघायला गेलं 1999 राष्ट्रवादी स्थापना झाल्यानंतर आणि परत एक फक्त मध्ये की आगामी जी नगरपंचायत निवडणूक आहे ती सुद्धा आमचे सुनील बुक्टे आहेत, काका कुडाळकर, अशोक कांदे आहेत किंवा संग्राम सावंत, ही लोकच निवडणूक लढवणार आहेत. आमची पूर्ण सूत्र मी आजच इथूनच जाहीर करतो, ही सर्व याच लोकांच्या हातात राहणार आहेत. फक्त ते जो सांगतील तोच निर्णय मी जिल्हाध्यक्ष म्हणून मान्य करणार. 2004 मध्ये R.R. पाटील जेव्हा या जिल्ह्यामध्ये आले आणि ते प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा राष्ट्रवादी या शिवसेनेशी ताकद देणारा 2 नंबरचा पक्ष होता. पण यानंतर पक्षाची जी पडझड झाली, कसं आव्हान असेल तुम्हाला नजीकच्या काळामध्ये उरलेल्या 4 वर्ष सत्तेमध्ये आहात तुम्ही, हा पक्ष वाढवण्यासाठी काय प्रयत्न असतील? नाही, आता मला येऊन जवळपास 1 वर्ष झालं. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पूर्वी परिस्थिती कशी होती 2019 पूर्वी आणि आता कशी आहे. त्याचप्रमाणे आम्ही हळूहळू काय होईना एक माणूस जोडणार, त्याला घेऊन जे वाटेत येतील ते आले तर ठीक आहे, नाहीतर आमचे मार्ग आम्हाला मोकळे आहेत. खरं आव्हान आहे येणाऱ्या निवडणुका, जिल्हा परिषद, कुडाळची नगरपंचायत, वेंगुर्ला नगरपंचायत आणि 4 नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती, जिल्हा बँक, कशा दृष्टीने बघताय निवडणुकांकडे? या निवडणुकांसारख्याच लढल्या जाणार. जर झाली महाविकास आघाडी तर स्वागतच आहे, परंतु सन्मानजनक तोडगा घेऊनच कुठलीही आघाडी ही पक्षाच्या प्रतिष्ठेला साजेशी अशीच होईल आणि ती पक्षाची प्रतिष्ठा त्याला ज्याच्यासाठी साजेसं होईल ती पक्षाची प्रतिष्ठा आम्ही परत मिळवण्यासाठी येत्या काळात लवकरच प्रयत्न करणार आहोत. एक शेवटचा प्रश्न, आज संपर्क मंत्री आलेत, खरं तर राष्ट्रवादीचे काही मोठी पदं सत्तेमध्ये आहेत, विशेषतः महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात. काय प्रयत्न असणार आहे भविष्यात? प्रत्येक महिन्यामध्ये मंत्र्यांना आणण्याचा प्रयत्न असणार का आपला? दर महिन्याला एक तरी मंत्री, कारण माझा एक असा प्रयत्न राहणार आहे की बऱ्याचशा लोकांना आमच्या इथून मुंबईला 500 किलोमीटर दूर जायला लागतं. बऱ्याच लोकांची छोटी छोटी कामं असतात, त्याच्यासाठी मंत्रालयात जावं लागतं, बऱ्याच अडचणी होतात, खर्चसुद्धा होतात. म्हणून हे जरा कोरोनाचं संकट दूर झालं की दर महिन्याला एक मंत्री आणि एक तालुका असं आमचं धोरण असणार आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या तालुक्यात एक मंत्री जाणार. आपलं अमित सामान्य आपण बघतो की हे सगळे जे म्हणजे आज खरं तर काका कुडाळकरांचा प्रवेश झाल्यानंतर सगळ्या मंडळी एकत्र येत जे सहकार मंत्र्यांसोबत जो मेळावा झाला त्यानंतर एक फार मोठी घोषणा आपल्याला सहकार मंत्र्यांनी केली पाहिजे. म्हणजे निवडणुका ज्या जिल्हा बँकेचं डिसेंबर होणार आहे स्पष्ट झालेलं आहे आणि तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवतील आणि अमित सामंत आणि कन्याळकर यांनी जे आवाहन केलेलं होतं सत्तेमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे याची मोठी घोषणा कुठेतरी सहकार मंत्री आणि जे संपर्क मंत्री आहेत बाळासाहेब पटेल यांनी केलेलं पाहायला म्हणजे निश्चितच राष्ट्रवादीमध्ये बॅक टू बॅक होणारे प्रवेश यामुळे निश्चितच भविष्यात राष्ट्रवादीला सुखीचे दिवस येतील यात कोणतीही शंका नाही. कॅमेरा हर्षलसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री तथा राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची पत्रकार परिषद चालू असताना अचानक शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांचं आगमन झालं आणि सगळ्यांच्या अचानक भुवया उंचावल्या. आपण केवळ आघाडीतील घटक पक्षाच्या मंत्री या नात्यानं भेटायला आणि शुभेच्छा द्यायला आलो आहोत असं संदेश पारकर यांनी सांगताच या प्रकरणावर पडदा पडला. शिवसेनेचे विद्यमान नेते संदेश पारकर यांनी मंत्री जे संपर्क मंत्री आहेत राष्ट्रवादीचे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र ही भेट होती ही पक्षातील एका मंत्र्यांची होती. भाई काय सांगाल, भेट होती खरं तर पहिल्यांदा बुखे घेऊन आल्यानंतर वाटत होतं की तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीच्या दिशेने कुठेतरी जातात. नेमकी भेट कशासाठी होती? खरं तर या राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर या जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या संघटनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे
आणि बाळासाहेब पाटील हे आमदार असताना अनेक वेळा आम्हाला त्या ठिकाणी एक सहकारी म्हणून आम्ही त्या ठिकाणी एकमेकाला भेटत होतो. आणि आज पहिल्यांदाच ते जिल्ह्यात आल्याच्या नंतर महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल, या तिन्ही पक्षाच्या माध्यमातून आज आपण शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आहे. आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब याचं नेतृत्व करत आहेत. आणि म्हणून आज आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे ही ताकद महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि अशाच पद्धतीनं भविष्यकाळामध्ये आपण एकत्रित येऊन ह्या निवडणुकाला सामोरं जाणार आहोत आणि लोकांना एक चांगली सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा हा प्रयत्न त्या निमित्तानं आहे. खरं तर बाळासाहेब पाटील यांच्यावर आज सहकाराची पण जबाबदारी आहे. या जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा सतीश सावंतांच्या रूपानं एक चांगलं काम उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून सहकारामध्ये सुद्धा जे निर्णय प्रलंबित आहेत त्या निर्णयांकडे त्या ठिकाणी लक्ष देणं आणि या जिल्ह्यातलं सहकार अधिक गतीनं रुजवणं हा एक प्रयत्न हा सुद्धा यामागचा आहे. आणि म्हणून खरं तर बाळासाहेब पाटीलांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो की त्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला ते नक्की न्याय देतील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल आणि शिवसेना ही आज एकत्रितपणे आम्ही सत्तेमध्ये आहोत. आणि त्यामुळे सगळे आमचे सहकारी आहेत. त्यांची भेट घेणं त्या निमित्तानेही भेट घेतली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जिल्हा बँकेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होत असून राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री तथा सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या घोषणेचं जिल्हा बँकेचे चेअरमन तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी एक प्रकारे स्वागत केलंय. आताची सगळ्यात मोठी घोषणा सहकार मंत्र्यांनी केलेली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची घोषणा केली. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एकत्र निवडणुका लढवण्याची घोषणा केली. आपल्यासोबत जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत साहेब काय सांगाल? मोठी घोषणा केली आहे. एक तर निवडणुका डिसेंबरमध्ये होतील असं म्हटलं सहकार मंत्र्यांनी. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कशा दृष्टीने बघताय? यामध्ये आज सहकार मंत्र्यांनी जी घोषणा केली आहे त्याचं स्वागत करतो आहे. निवडणुका लवकर होण्याची आवश्यकता आहे आणि निश्चितच ह्या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्र समृद्ध करणं आणि सहकार क्षेत्राशी संबंधित असलेले काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल हे निश्चितच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकत्र आले तर निश्चितच ही सहकार चळवळ टिकून राहणार आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ज्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्यांनी या ठिकाणी सहकार चळवळ कशी मोडीत निघेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले होते. पण आज या ठिकाणी निवडणूक जी डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे, सहकार मंत्र्यांनी घोषणा केली आहे, त्याचं स्वागत करतो आहे. लवकरात लवकर ही निवडणूक होण्याची गरज आहे आणि निश्चितच ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्रित आल्यानंतर 100% बहुमत आणि 100% जागा ही निश्चितच महाविकास आघाडीचं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरती वर्चस्व राहील. एक प्रश्न, यापुढच्या सगळ्याच निवडणुका म्हटलं की एकत्र निवडणुका लढू, विशेषतः ते सहकार मंत्री आणि संपर्क मंत्री राष्ट्रवादीचे कशा दृष्टीने बघताय? त्या निश्चितच एकत्रित निवडणूक लढणं आवश्यक आहे. एकंदरीत आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने कारभार चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आर्थिक संकट असून सुद्धा आज जी भात पिकाची असेल, जी फळबागांची नुकसान झालेली आहे, यामध्ये आज विरोधी पक्षाकडनं जे काही भांडवल केलं जात होतं त्याच्या आधारे जवळजवळ 10,000 कोटी रुपयाची नुकसान भरपाई आज महाविकास आघाडीचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जाहीर केलेली आहे. एकंदरीत हे सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे आणि म्हणून निश्चितच भविष्यात या विरोधी पक्षाला जर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फायदा होता कामा नये तर महाविकास आघाडीने सहकार क्षेत्रातल्या निवडणुका असतील, इतर निवडणुका एकत्रित लढण्याची गरज आहे. शेवटचा प्रश्न, जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज मंत्री महोदय होते. जिल्हा बँकेच्या वतीने भेट घेऊन काय मागणी केली आहे का? यामध्ये छत्रपती आज सहकार मंत्र्यांचं या ठिकाणी जिल्हा बँकेच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत केलं, सत्कार केला आणि भेटण्यामागचं छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमधनं जवळजवळ 2,500 लोकांचं या ठिकाणी अद्यापही ते असलेल्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेलं आहे आणि जिल्ह्यातील ज्या काही 4 संस्था या ठिकाणी त्या 4 संस्थांचं साधारण 30 लाख रुपयाचं अद्यापही त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही आहे आणि जिल्ह्यातील 8,000 शेतकऱ्यांचं जे खावटी कर्ज 12,73 लाख ज्याचं ज्या ठिकाणी ऑडिट झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी अंगठे लावण्याचं काम झालेलं आहे. अशा शेतकऱ्यांचं खावटी कर्ज कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधनं त्याची ऑडिट झालेलं होतं आणि त्याचा समाविष्ट छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमध्ये केलेलं होतं. ते मिळण्याच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री यांच्या सन्माननीय सहकार मंत्र्यांकडे मागणी केली. तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे रेग्युलर कर्ज भरणारे लोक जे आहेत या रेग्युलर कर्ज भरणाऱ्या लोकांना सुद्धा प्रोत्साहनपर अनुदान मिळावे यासाठी सुद्धा सहकार मंत्र्यांकडे आम्ही मागणी केली. म्हणून आपल्यासोबत सतीश सावंत साहेब, सहकार मंत्र्यांनी जी घोषणा केली
त्याचं स्वागत त्यांनी केलं पहिल्यांदा. आता मग ते दिवसाभरातली सगळ्यात मोठी बातमी डिसेंबरमध्ये निवडणुका जिल्हा बँकेच्या होणार आहेत आणि आघाडी सरकारचे तिन्ही पक्ष एकत्र लढून विरोधकांविरुद्ध लढणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे. कॅमेरामन हर्षलसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग, पुढा. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा. मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट, खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. आधी तोरण गडाला नंतर माझ्या घराला या संकल्पनेतून दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून दसऱ्या दिवशी मालवण तालुक्यातील किल्ले रामगडाची साफसफाई करून दुर्गप्रेमींनी अनोख्या पद्धतीनं दसरा सण साजरा केला. पाहुयात आमचे सिनियर करस्पॉन्डंट राजन चव्हाण यांचा हा स्पेशल रिपोर्ट. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा. दसरा सण म्हटलं की आपल्या आनंदाला पारावार उरत नाही. छत्रपतींच्या समृद्ध ऐतिहासिक काळात गोकुळ नांदवणारे गड काळाच्या ओघात ओसाड झाले. महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धन करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रामगडच्या स्वच्छता मोहिमेची हाक देण्यात आली. दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे आज आपण रामगडवर दसरा साजरा केला. आधी तोरण गडाला मग माझ्या घराला या संकल्पनेतून आपण आज दसरा रामगडवर साजरा केला. उद्देश हा होता की पूर्वी गड किल्ले हे नांदलेले असायचे, त्यावरती गजबजलेले असायचे, लोकांचं राहणं गडावर असायचं. अनेक पराक्रम ह्या गडांवर झालेत, पण आज गड किल्ले ओस पडलेत. आज गड किल्ल्यांकडे लोकांचं दुर्लक्ष झालंय. आज गड किल्ले संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. बरेच गड किल्ले कागदावर शिल्लक राहिलेत. तर दुर्गवीर प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर संवर्धन करणारी एक संस्था आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून आपण आज रामगडवर दसरा साजरा केला. उद्देश हा होता की या दसरा सोहळ्याच्या निमित्तानं गड पुन्हा गजबजेल, गडांवर जास्तीत जास्त लोक पोहोचतील. त्या लोकांच्या माध्यमातून हा रामगड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि भविष्यात ज्या काही गडांवर करायच्या कृती आहेत त्या आपल्याला पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त लोकसंख्या किंवा जास्तीत जास्त मनुष्यबळ ह्या अशा कार्यक्रमातून मिळेल. हा उद्देश आज आपला रामगडवर दसरा साजरा करण्याचा होता. आणि दसरा सण असतानाही गृहिणी, शाळकरी, कॉलेजमधील मुलांसह शिवप्रेमींचे हात मोठ्या उत्साहानं रामगड किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी एकवटले. नमस्कार, मी आरती मकरंद वेंगणकर कणकवली येथून आले आहे. आज दसरा आणि एक आगळा वेगळा दसरा आम्ही आज साजरा केला आहे. दरवेळी आम्ही घरात तोरणं बांधतो, घराची साफसफाई करतो, वेगवेगळे पदार्थ करतो. पण आज आम्ही म्हणजे दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत त्यांनी आम्हाला खूप चांगली संधी दिली. म्हणजे रामगड किल्ला साफ करायचा आणि तिथे गडाला तोरणं बांधायची, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करायची. हे सगळं त्यांनी नियोजन अगदी छान केलं होतं आणि त्याच्यात त्यांनी आम्हाला सुद्धा सहभागी करून घेतलं. त्यामुळे खूप बरं वाटतंय. म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा काहीतरी दसरा आम्ही साजरा इथे केलाय. त्यामुळे खूप खूप आनंद झालाय. खूप छान गडाला तोरणं बांधून असं एक वेगळं फील येत आहे की काहीतरी आम्ही वेगळं केलंय. रामगडच्या या स्वच्छता मोहिमेत स्थानिक रामगड वासियांनीही सक्रिय सहभाग दर्शवला. नमस्कार, मी विनोद गाडीगावकर. मी स्थानिक इथला रामगडचा रहिवासी आहे आणि आज दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मार्फत जो काय दसरा कार्यक्रम झाला आणि साफसफाई करण्यात आली चांगल्या प्रकारे. तशी दुर्गवीर प्रतिष्ठान 5 वर्ष इकडे काम करत आहे आणि 2 वर्षापासून मी सुद्धा दुर्गवीर प्रतिष्ठानमध्ये जॉईंट झालो आहे आणि असे कार्यक्रम मागच्या वर्षी दिवाळी साजरी केली, 1 मे साजरा केलेला आणि असे बरेचसे कार्यक्रम दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मार्फत या किल्ल्यावरती झाले. आणि बघता बघता रामगडच्या प्रवेशद्वारासह तटबंदीवर वाढलेली झुडपे, रानगवत दूर झालं आणि रामगडानं मोकळा श्वास घेतला. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या या मोहिमेत कणकवली सायकल क्लबचे मेंबर आघाडीवर होते. नमस्कार, मी नितान चव्हाण. मी कणकवली सायकल क्लबचा मेंबर आहे. तर तिथून मला कळलं की रामगडावर असं दसरा साजरा करण्यात येणार आहे. तर मी सकाळी निघालो. घरा तोरण लावायच्या आधी आम्ही इकडे गडावर आलो. गडाची साफसफाई केली. बुरुजावर उगवलेलं रान, प्रवेशद्वार वगैरे साफ केलं आम्ही सगळं.
नंतर झेंडूच्या फुलांनी आम्ही प्रवेशद्वार वगैरे सजवलं. तर शिवाजी छत्रपती महाराजांचं आम्ही पूजन केलं. रामगड किल्ल्याची साफसफाई केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून शिवप्रेमींनी छत्रपतींना मानाचा मुजरा दिला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर तो ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. नमो पार्वतीपते हर हर दसरा म्हटलं की आपण पहिल्या आधी आपल्या घराची साफसफाई करतो, घराला तोरणं बांधतो. दसरा हा खरं म्हणजे मांगल्याचा दिवस. दुर्गर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावरती अनोख्या पद्धतीनं दसरा सण साजरा केला गेला. दुर्गर प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ आणि त्यांच्यासोबतच शाळकरी, कॉलेजवेईन, विद्यार्थी आणि अन्य ग्रामस्थांच्या सहभागातून, युवाईच्या सहभागातून किल्ले रामगडची आज साफसफाई करण्यात आली. ही सर्व टीम, सर्व चमू जो होता तो आज सकाळी जवळपास 8 वाजता इथं रामगड किल्ल्यावरती पोहोचला आणि त्यांच्या माध्यमातून प्रवेशद्वारासह बुरुजाची संपूर्णपणे साफसफाई करण्यात आली. झेंडूच्या फुलांनी इथं, माळांनी इथं प्रवेशद्वार जे आहे ते सजवण्यात आलं. शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे इथं पूजन करण्यात आलं आणि शिवघोष जो आहे, शिवजयघोष जो आहे तो सुद्धा करण्यात आला. आधी तोरण गडाला, नंतर माझ्या घराला या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीनं आज दसरा जो आहे तो रामगड किल्ल्यावरती साजरा केला गेला. राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, किल्ले रामगड. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकण समाह चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा. मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं, अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. प्रशस्त, हवेशीर, निर्जंतुक आणि वुडन डेकोरेटेड AC रूम्स, डॉल्फिन वॉचचा मनसोक्त आनंद देणारी सी फेसिंग बाल्कनी, संपूर्ण हायजेनिक ताज्या सीफूडसह शुद्ध, सात्विक आणि आपल्या आवडत्या खमंग पदार्थांची लज्जतदार मेजवानी, शांत निवांत समुद्र सफर, निसर्गाचा मनमुराद आस्वाद आणि सागरी पर्यटनाचा अस्सल थरार. कोरोना सुरक्षेचे सर्व नियम काटेकोर पाळून सुरक्षित विनम्र सेवा देणारा स्टाफ. दसरा दिवाळीचा उत्साह आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परफेक्ट ठिकाण. चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी अगदी परफेक्ट लोकेशन. फॅमिली, हनीमून कपल, ग्रुप बुकिंगसाठी विशेष पॅकेजेस. कोरोनामुक्त परिसर, शुद्ध ऑक्सिजन आणि 100% सुरक्षित सात्विक वातावरणात आपल्याला पुन्हा एकदा रिफ्रेश करणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट, खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क अविनाश खोत 7755 92 257 आणि 9834 91 58 73. रूपक 9588 62 26 62 आणि 9420 65 56 67. प्रवेश प्रवेश प्रवेश. प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग.
माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेटसह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना फ्रेश सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला-मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97 630 72 417, डॉक्टर महेश साटम 94 211 46 337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94 216 37 803, प्राध्यापक सुयोग सावंत 94 20 455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870 आणि श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21. फळे आणि भाजीपाल्यासोबत शरीरात जाणाऱ्या व्हायरसपासून आपलं रक्षण करण्यासाठी येत आहे व्हेज वॉश. 1 लिटर गरम पाण्यात 10 मिली व्हेज वॉश टाका. या पाण्यात भाजीपाला, फळे स्वच्छ धुवून निर्जंतुक करा आणि निरोगी जीवन जगा. व्हायरसमुक्त जीवनासाठी आजच मागवा व्हेज वॉश. संपर्क 94 230 52 066. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. मला माझ्या आवडीचं खातं शरद पवार यांनी दिलं, येवा कोकण आपलो जसा, अशा मालवणी भाषेत भाषणाला सुरुवात करत सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उपस्थितांची मनं जिंकली. पवार साहेबांचं कोकणवर फार प्रेम आहे असं मंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं. कुडाळ येथील पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सहकारी सोसायट्या, पीक कर्ज यांचा आढावा घेतला. येत्या काही दिवसात जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन आढावा घेणार आहे. कोकणातील भात पीक चांगले आहे, पण यावर्षी पावसानं मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणं गरजेचं आहे. आंबा आणि काजू पिकांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल. जिल्हा नियोजन समितीमध्ये तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समान प्रमाणात वाटा देण्यात येईल. काका कुडाळकर यांनी आरोग्य बाबतीत जो हॉस्पिटलचा प्रश्न उपस्थित केलाय तो लवकरच सोडवण्यात येईल. कोकणात पर्यटकांसाठी मोटारसायकल परवानगी गोव्याच्या धर्तीवर दिली जाईल. साताऱ्यातील त्या सभेला पावसात संबोधित करताना महाराष्ट्र राज्याचं एक खंबीर नेतृत्व असल्याचं पवार साहेबांनी दाखवून दिलंय. जिल्ह्यातील नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेले, पण सर्वसामान्य जनता मात्र पवार साहेबांच्या विचारांच्या पाठीशी आहे. काका कुडाळकर यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादी काँग्रेस कायम पाठीशी राहील असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. आपल्याला तेच केलं पाहिजे. तो निखारा आपण आज तिथून घेऊन जाणार आहोत. त्या निखाराची ऊब आपण घेऊन जाणार आहोत. त्या निखाराची धग आपण घेऊन जाणार आहोत आणि तिच्या आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणार आहोत की आमचा नेता धगधगता निखारा आहे, कोळसा झालेला नाही, धगधगता निखारा आहे. आणि तो निखारा घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. गोरगरीब जनतेसाठी आलोय, कष्टकऱ्यांसाठी आलोय, शेतकऱ्यांसाठी आलोय, त्यांच्या कल्याणासाठी आलोय. कारण आमचा नेता शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा जाणता राजा आहे आणि आजही तो धगधगता निखारा आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हाला राष्ट्रवादीचं काम करायचं आहे, तळागाळाला राष्ट्रवादी पोचवायची आहे. आणि त्यावेळी आपण या ठिकाणी पुढच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत हा विचार जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर आपल्याला वाटत नाही की कोणता पक्ष आहे, किती पक्ष मोठे आहे, त्या जिल्ह्यात पाण्याची गरज नाही. राष्ट्रवादीचं नाव घेतल्याशिवाय या पुढची निवडणूक होऊ शकत नाही. अशा प्रकारचं काम आपण करावं. अशा प्रकारचं काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी एवढीच इच्छा व्यक्त करतो.
त्रास सहन करत होती तीच राष्ट्रवादी आज सुद्धा तोच त्रास त्याच वेदना सहन करते. आणि याचं कुठेतरी उत्तर या कार्यकर्त्यांना हवंय की ज्या आमचा पालकमंत्री जर नसेल तर हा त्रास आम्ही कायम सहन करायचा का. आणि याचं उत्तर जिल्हाध्यक्ष म्हणून देण्याची जबाबदारी जर माझ्याकडे असेल तर माझ्या दृष्टीने सगळ्यात सोयीस्कर असं असेल की ते बोट मी आपल्याकडे दाखवा. त्याचं उत्तर साहेब आज आपण आपल्या या कार्यकर्त्यांना द्यावं. सरकार सुद्धा आपलं नवीन आहे म्हणत 1 वर्ष आता होत आलेलं आहे. आम्हाला बऱ्याच गोष्टींची अपेक्षा आहे. पूर्वी राणे साहेब विचारायचे की राष्ट्रवादीचं या जिल्ह्यात काय आहे. बरेच गोष्टी घडून गेल्या, त्यांना सुद्धा कळलं की राष्ट्रवादीचं या जिल्ह्यात काय आहे. आता ते शिवसेनेचे नेते विचारतात राष्ट्रवादीचं या जिल्ह्यात काय आहे. त्यांना सुद्धा कळेल की राष्ट्रवादीचं या जिल्ह्यात काय आहे. पण तोपर्यंत बरीच पाणी पुलाकडून बाहेर वाहून गेलं असेल आणि मग वेळ आपल्या हातात राहणार नाही. यावेळी आपल्याला लोकांना उत्तर द्यायला लागेल. याच्या पुढच्या कुठल्याही निवडणुका काका कुडाळकरांनी सांगितल्या सारखंच होईल. कुठल्याही निवडणुका जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतल्या शिवाय झाल्या तर साहेब मला नाईलाजाने सांगायला वाटतं की आम्हाला सुद्धा दुसरे पर्याय संपूर्णपणे ओपन आहे हे या लोकांना मला सांगावंच वाटतं. शरद पवार साहेबांचं प्रेम त्या सिंधुदुर्गावर किती आहे ते 1-2 गोष्टी जाताना सांगतो. आपल्याला माहिती आहे की 22 तारीखला लॉकडाऊन झालं आणि 22 तारीखला लॉकडाऊन झाल्यानंतर एक 8-10 दिवसामध्ये 7 एप्रिलला सकाळी 8 वाजता साहेबांचा फोन आला आणि साहेब मला विचारत होते जिल्ह्यामध्ये सगळी यंत्रणा बंद आहे, ट्रान्सपोर्ट बंद आहे, काय परिस्थिती अन्नधान्याची आहे. मी पुरवठा अधिकाऱ्यांना आणि काही पदाधिकाऱ्यांना लोकांना विचारलं आणि मग त्यांचा सगळा आढावा घेऊन साहेबांना पाठवलं. सांगायचा उद्देश असा की साहेब बारामतीचे पण कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुद्धा विचार लॉकडाऊनच्या काळामध्ये काय चाललंय हे सुद्धा साहेबांना माहिती पाहिजे होतं. आता आपल्याकडे आलेलं 2 महिन्यापूर्वीचं वादळ असेल, कोकण पट्ट्यामध्ये वादळ आलेलं होतं. सकाळी 7 वाजता आपण 7 वाजता उठत नाही, 7 वाजता साहेबांचा फोन होता की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय काय हानी झालेली आहे, ताबडतोब आपल्याला त्याचा रिपोर्ट पाहिजे. म्हणजे आपल्याला लक्षात घ्या की या जिल्ह्यामध्ये हानी झालेल्याचा सुद्धा आपल्या लोकांना त्रास झालेला सुद्धा हा सुद्धा प्रश्न साहेबांना महत्वाचा आहे. म्हणूनच एक म्हण आहे की झाड मोठे आकाशी आणि लक्ष द्यायचं पिलापाशी, तशी या साहेबांचं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या भागातल्या लोकांना जनतेचे प्रश्न तिथली माहिती घेऊन तिथे काय करता येईल असा हा 14 तास या वयामध्ये राहणारा आपला नेता आहे. आणि या नेत्याच्या विचाराने आपण सगळे प्रेरित झालेले आहात. आम्हाला माहिती आहे की बरेच लोक पक्षामध्ये येतात. मी माझ्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बघितलेलं आहे. आम्ही पक्ष त्यांना मोठं करतो, सगळा सन्मान देतो आणि जरा सन्मान त्याला मिळाला की आमच्या पक्षाला वाटेवर सोडून कोणीतरी ते आमिषातून निघून जातं. माझी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की अशा अशा लोकांपासून सावध राहा. आपण ताकद देणार, सगळ्या प्रकारची मदत करणार, त्याला नावारूपाला आणणार आणि तो पदाधिकारी काही दिवसांनी निघून जातो. आपल्याला जी योग्य वेळ आहे ती चांगल्या लोकांची निवड करणं आणि या चांगल्या लोकांच्या निवडीतून साहेबांना अपेक्षित असलेले राष्ट्रवादी. आपल्याला आर पाटील माहिती आहे की आर पाटलांचं नाव मरावेपर्यंत 3 रुपये उडावे. साहेबांनी घडवलेली माणसं होती. अशा प्रकारची करिअर घडवणारी माणसं, अशा प्रकारचे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गाला एक वेगळं नाव आहे. बॅरिस्टर नागपूर असतील, मधु दंडवत असतील, एक वेगळी विचार बैठक असलेले आपण लोक आहोत. अशा प्रकारचं आपण सर्व लोकांनी आणि सर्व आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम करावं. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चित प्रकारे त्यामध्ये स्थान हे आपल्याला आणि जो निधी आहे तो निधी सर्व प्रमाणात असताना आपल्या सदस्यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी तो निधी मिळेल. जेवढी होत असताना सुद्धा आपल्याला निकष ठरलाय त्या निकषाप्रमाणे हा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे केला जातो. राज्य शासनानं कालच त्या ठिकाणी अतिउच्च पॅकेज जाहीर केलं आहे. सर्वेक्षण करायचं काम, मतदान करायचं काम हे त्या ठिकाणी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची हानी झाली, पिकांची हानी झाली त्यांना मदत देण्याची शासनाची भूमिकाही त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा काम निश्चित त्या ठिकाणी केलं जातं. काका कुडाळकर यांनी आरोग्याच्या बाबतीमध्ये 100 बेडच्या हॉस्पिटलच्या उल्लेख केला. खऱ्या अर्थानं शासकीय आरोग्य
आपल्या सर्वांच्या लक्षात येतं. देशामध्ये राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खऱ्या अर्थानं शासकीय आरोग्य सेवेनेच लोकांना सेवा देण्याचे काम करते. सुरुवातीला खाजगी डॉक्टर त्या ठिकाणी घाबरत होते, पुढे नव्हते, नंतर कालांतराने पुढे आले. परंतु खऱ्या अर्थानं त्याला सुधारणा करण्याचे काम आरोग्य विभाग केलं आहे. राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याबरोबर भेट घेऊन त्याही प्रश्नाला न्याय देण्याचं काम मी त्या ठिकाणी निश्चित प्रकारे केलं जाईल अशा प्रकारची खात्री या ठिकाणी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घ्यायला पण त्यासाठी आवश्यक असलेलं काही काम आपल्याला घडलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे मी एकदा या जिल्ह्यामध्ये आलो होतो माझ्या अंदाज समितीच्या माध्यमातून त्याने पाहिलं की एका हॉटेलला मोठी प्रवेश जागा त्या ठिकाणी आणि ती जागा दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी विशेष असं करून काही काम केलं. आपल्या शासनाने ती मुदत वाढवून दिली. त्याच पद्धतीनं मध्यंतरी आपल्या शासनानं समुद्राच्या कडेला एक वेगळ्या प्रकारच्या हट त्या ठिकाणी झोपड्या निर्माण करायच्या अशा प्रकारचे संकलन लागलं. आणि गोव्यामध्ये जे असतं की मोटरसायकल आपल्याला त्या ठिकाणी रेल मिळते तशा प्रकारचा प्रस्ताव या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी होता. परंतु त्यामध्ये उद्देश आहे की ज्या लोकांना गोव्यामध्ये हॉटेल राहण्याची सुविधा होणार नाही ती मंडळी देखील इथं राहतील आणि इथल्या मोटरसायकल रेल्वे घेऊन त्या ठिकाणी गोव्यामध्ये जातील अशा प्रकारची संकल्पना त्या ठिकाणी होती. तर त्याला एकत्र असं की काही लॉबिंग तर त्या काळामध्ये उडून मला दिसतात. मला जे तिच्या अंदाज समितीच्या बैठकीत असते त्याच्या माध्यमातून त्याही प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला जाईल. परंतु त्याच्यावर जर संकट आलं तर माझ्यासाठी दखल घेणारं माझी विचारपूस करणारं माझ्या पाठीशी कोण आहे हे महत्त्वाचं आणि त्यातून खऱ्या अर्थानं संघटन हे वाढत जातं आणि तशा प्रकारचं काम निश्चित या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होईल. माझ्यावर ही जबाबदारी घेत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव मध्ये वाढला. आमच्या प्रवीणभाईंनी उल्लेख केला त्याप्रमाणे मलाही कोरोनाची लागण त्या ठिकाणी झाली तर मला येण्यासाठी या ठिकाणी वेळ झाला. पण आम्ही येत असताना आमचं दुसरं काय होतं की शेवटी सोशल डिस्टन्स पाळलं जातं. आम्ही सुरक्षित असतो पण आपण बसलं असताना त्या ठिकाणी थोडं मागं पुढं झालं त्रास होऊ शकतो. तर अलीकडच्या काळामध्ये आपलं मोठ्या प्रमाणात वाढतोय तरी सुद्धा दक्षता घेणं मला पक्षाने जबाबदारी या ठिकाणी दिली आहे. 8 तालुके आपल्या जिल्ह्यामध्ये मी इथून पुढच्या काळामध्ये ज्यावेळी त्या प्रत्येक तालुक्याला भेटेल मला काढून त्यामध्ये 4 कार्यकर्ता असतात त्या ठिकाणी तर मी आपण ज्यावेळी बोलवाल आणि पक्षाचे जे काही मेळावे असतील कार्यक्रम असतील त्यासाठी ती निश्चित त्या ठिकाणी आपल्याला वेळ देण्यासाठी निश्चित त्या ठिकाणी आपले राज्य पातळीवर काही प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न हा निश्चित त्या ठिकाणी राहील. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नवरात्र कालावधी हस्त नक्षत्र येणारा सण म्हणजे भोंडला. पश्चिम महाराष्ट्रात या सणाला गजांत लक्ष्मीचं पूजन करून हा सण साजरा केला जातो आणि येथील गजांत लक्ष्मीचं पूजन करून हा सण मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा केला जातो. कणकवली तालुक्यातील स्वस्तिक फाउंडेशन संचलित देवीच्या वृद्धाश्रमात देखील हा सण साजरा केला. येथील आजी आजोबांनी देखील काहीसा ठेका धरत यात भाग घेतला. यावेळी अध्यक्ष दीपिका रामबाडे, सचिव संदेश शेट्ये, डॉक्टर गायत्री गजरे, भारती गुरव, पूनम पवार, सायली तांबे आदी उपस्थित होते. देवीच्या वृद्धाश्रमात आपण महाराष्ट्रात पारंपरिक नवरात्र उत्सव साजरा करावा अशी एक इच्छा होती. सगळ्या आजी आजोबांच्या मते आपण गरबा खेळू शकत नाही असं त्यांचं एक मत होतं. पण या स्वरूपात त्यांनी आपला भोंडला साजरा करून आणि आपल्या पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रातल्या आम्ही एक भोंडला सादर केला आणि छोटं गरब्याचं गाणं किंवा भोंडल्याचं गाणं आम्ही एका वेगळ्या स्वरूपात आजी आजोबांनी आमच्या म्हटलं आहे.
एक अशी संकल्पना होती की आपण प्रत्येक सण हा साजरा करत असतो. तरुण मंडळी करतात, आजी आजोबा विचारे कॉटवर बसून असतात. पण आज ह्या बसलेल्या आजी आजोबांना, आज आजी आजोबा हे वृद्धाश्रमात नाही आहेत, तर ते एका सेकंड इनिंगमध्ये एकत्र एका कुटुंबात, दिविजा वृद्धाश्रमाच्या कुटुंबात आले आहेत. आणि ह्या कुटुंबात आल्यानंतर त्यांचा जो मधल्या काळात गॅप झालेला, की बऱ्याच गोष्टी अशा होत्या की त्यांना गरबा म्हणा किंवा काही उत्सव म्हणा, तब्येतीमुळे वयाच्या ह्याच्यामुळे करायला मिळत नव्हते. परंतु आज आम्ही त्यांना या एकत्र कुटुंबात जवळजवळ 35 आजी आजोबा आज इथे बसलेले आहेत आणि त्यांनी गेली 1.5 महिना ह्या आगळ्या वेगळ्या भोंडल्याची प्रॅक्टिस करून आज आनंदी आनंद झाला रे. आपल्या जीवनातला खरा आनंद त्यांनी आज इथे दाखवलेला आहे की आपण आता जरी कुटुंबाच्या प्रवाहातनं बाहेर आलो तरी एका नवीन कुटुंबाच्या प्रवाहात आपण आपलं जीवन नव्या पद्धतीने जगत आहोत, याचं उदाहरण त्यांनी इथे आज दाखवलेलं आहे. त्यामुळे सर्वांना त्याचा आनंद आहे. सगळ्या ट्रस्टला आणि आमच्या मंडळांना सगळ्यांना त्याबद्दल आम्ही आभार मानत आहोत. आणि खरंच सुंदर गाणं आजी आजोबांनी आजचं हे आजचा नवरात्री कार्यक्रम साजरा केलेला आहे. आणि उद्याच्या दसऱ्याला त्यांनी सर्व आजी आजोबांतर्फे सर्व मंडळींना आम्ही शुभेच्छा देत आहोत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शांत सुसंस्कृत सावंतवाडीत तुफान राडा झाला. 2 गट एकमेकांना भिडल्यानं हे प्रकरण चांगलंच चिघळलं होतं. वेळ साधारण दुपारची. सावंतवाडीकरांची वामकुक्षी घेण्याची हीच ती वेळ. याच दरम्यान 2 गटात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. आणि काही काळानं याचं रूपांतर तुफानी हाणामारीत झालंच. कधी पहिला गट दुसऱ्या गटावर भारी पडत होता तर दुसरा गट आपला इंगा दाखवण्याचा प्रयत्न करत होता. त्यांचा वाद एवढा विकोपाला पोहोचला की सावंतवाडीकर घटनास्थळी धावून गेले. त्यांच्या मध्ये पडून भांडण सोडवण्याची हिंमत मात्र कोणालाच झाली नाही. दोन्ही बाजूनं वाहनेही खोळंबून राहिली. बराच वेळ हा वाद चालूच होता. मात्र हा राडा का सुरू झाला, त्यामागचा सूत्रधार कोण, याचा शोध अजूनही लागलेला नाहीये. बघू आता कधी सापडतोय त्यामागचा सूत्रधार. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. राणेंनी काढली ठाकरेंची लायकी. त्या टोपीखाली डोकं आहे का, उद्धव ठाकरे यांचा सवाल. आणि टिकटिक वाढली, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा सेनेवर बाण. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका. कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी
कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं ड्वाइट्स फार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.